हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तृषाला तुराणीसोबत व्योमशी वाद घालून त्याला कमीपणा दाखवायचा नव्हता. शिवाय तिचे आणि व्योमचे नाते तुराणीसमोर उघड व्हावे अशीही तिची इच्छा नव्हती. तिने रागाने व्योमकडे पाहिलं आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अंकल, आम्ही इथे फक्त योगायोगाने भेटलो. तृषाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच तुराणी संतापाने ओरडला, हा योगायोग आहे असं तुला वाटत असेल, पण मला सगळं समजतंय. तुम्ही दोघे माझ्याशी खेळ खेळत आहात. याची किंमत तुम्हाला खूप महागात मोजावी लागेल. तुराणीचा मोठा आवाज ऐकून तृषा क्षणभर घाबरली. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहताच व्योम तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने थेट तुराणीच्या डोळ्यात डोळे घालत कठोर आवाजात म्हटलं, मी आधीच सांगितलं होतं, तृषाशी माझ्यासमोर मोठ्या आवाजात बोलायचं नाही, पण तू तीच चूक पुन्हा केलीस. आता या खेळाची किंमत तुलाच मोजावी लागेल. इतकं बोलून व्योमने तुराणीच्या चेहऱ्यावर सलग 2 जोरदार ठोसे मारले. तुराणीला मार खाताना पाहताच त्याचे 2 माणसं धावत त्याच्याकडे आली. तेवढ्यात अथर्वने क्षणार्धात पिस्तूल काढून तुराणीवर रोखलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, मी 5 पर्यंत मोजणार आहे, तोपर्यंत इथून निघून जा. तरीही ते दोघे पुढे सरकत राहिले आणि त्यांनी आणखी 1 पाऊल टाकताच व्योमनेही आपलं पिस्तूल काढलं आणि त्यांच्या पायांसमोर गोळी झाडत इशारा दिला, मी 5 पर्यंत थांबणार नाही. व्योमचा इशारा ऐकताच तुराणीने आपल्या माणसांना मागे हटण्याचा इशारा केला. सगळे इथून निघा. क्षणात ते सर्व तिथून निघून गेले. धोका टळताच व्योमने पिस्तूल परत ठेवले आणि तृषाचा हात धरून तिला कारकडे घेऊन जाऊ लागला. अथर्वने संकोचाने सानवीकडे पाहत विचारलं, सानवी, आपण निघूया का? सानवीने शांतपणे मान हलवली आणि तीही त्याच्यासोबत चालू लागली. तृषा मात्र संपूर्ण वेळ व्योमकडेच पाहत होती. त्याचं वागणं तिला अजिबात समजत नव्हतं. एका बाजूला तो म्हणायचा की तिच्याबद्दल त्याच्या मनात कोणतीही भावना नाही आणि दुसऱ्या बाजूला तिच्यासाठी कोणाशीही भिडायला तो क्षणाचाही विचार करत नव्हता. हे सगळं तिच्यासाठी मोठं कोडं बनलं होतं. थोड्याच वेळात व्योमची कार तृषाच्या घरासमोर येऊन थांबली. संपूर्ण प्रवासात चौघांपैकी कोणीही एक शब्द बोललं नव्हतं. गाडीत एक विचित्र शांतता पसरली होती. कार थांबताच व्योम खाली उतरला. त्याने तृषाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही स्पष्ट दिसत होता. तो गंभीर आवाजात म्हणाला, सानवीशी तुला जे काही बोलायचं असेल ते घरीच बोल. काही दिवस तरी बाहेर जाण्याचा विचारही करू नकोस. माझं म्हणणं ऐकलं नाहीस तर मी किती कठोर होऊ शकतो याची तुला कल्पनाही नाही. तृषा काही बोलणार इतक्यात व्योमने सानवीकडे वळून शांत स्वरात म्हटलं, कृपया तृषाची काळजी घ्या. सध्या माझ्याकडे वेळ नाही, नाहीतर सगळं नीट समजावून सांगितलं असतं. इतकं बोलून व्योम आणि अथर्व दोघेही तिथून निघून गेले. त्यांची कार नजरेआड होताच तृषाच्या मनात साचलेला राग अचानक बाहेर आला. तिने बाजूला ठेवलेलं फुलांचं कुंड उचललं आणि जोरात जमिनीवर आपटलं. कुंड क्षणात तुकडे तुकडे झालं. रागाने थरथरत ती म्हणाली, हे नक्की चाललंय तरी काय? हा माणूस नेमका काय विचार करतो? कधी माझी इतकी काळजी घेतो की मला साधा ओरखडाही लागू नये असं त्याला वाटतं. कधी माझ्यावर अधिकार गाजवतो, कधी रागावतो आणि शेवटी म्हणतो की माझ्याबद्दल त्याच्या मनात कोणतीही भावना नाही. मग हे सगळं कशासाठी? मला काही समजत नाही. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू जमा झाले. सानवी शांतपणे तिच्या जवळ आली. तिने तृषाच्या खांद्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाली,
शांत हो तृषा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. आधी आज जाऊया. सानवीने तिला अलगद घरात नेलं. दोघीही त्यांच्या खोलीत बराच वेळ बसून बोलत राहिल्या. तृषाने व्योमसोबत घडलेली प्रत्येक गोष्ट, त्याचं बदलत जाणारं वागणं, त्याची काळजी, त्याचा राग आणि त्याच्या प्रत्येक कृतीमागचं गूढ सगळंच सानवीला सांगितलं. संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर सानवी ही काही क्षण शांत बसली. तिच्या मनात व्योमबद्दल नाराजी निर्माण झाली होती. ती हळू आवाजात म्हणाली, जर त्याला खरंच तुझी काळजी असेल तर त्याने ती स्पष्टपणे सांगायला हवी. सतत तुला गोंधळात ठेवणं योग्य नाही. अशा वागण्यामुळे तुझाच जास्त त्रास होत आहे. तृषाने फक्त निश्वास सोडला, कारण तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि कदाचित व्योमकडेही नव्हतं. त्याच वेळी शहराच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या कॉन्फरन्स हॉलमध्ये वातावरण कमालीचं गंभीर झालं होतं. व्योम आणि अथर्व दोघेही हात मागे घेऊन शांतपणे उभे होते. त्यांच्यासमोर टेबलाला टेकून विवान त्यांच्याकडे बारीकाने पाहत होता. दोघेही अधूनमधून विवानकडे पाहायचे आणि लगेच नजर खाली करायचे. काही क्षण संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. शेवटी विवानने दीर्घ श्वास घेत म्हणाला, तुम्हा दोघांना माहिती आहे ना आज काय केलं आहे तुम्ही? मला नेहमी तुमचा मित्र बनून राहायचं असतं, पण प्रत्येक वेळी तुम्ही मला बॉससारखं वागायला भाग पाडता. अथर्व काहीतरी बोलण्यासाठी पुढे झाला, पण विवानने हाताने त्याला थांबवलं. मला कोणतंही स्पष्टीकरण नको आहे. जे काही सांगायचं आहे ते मोठ्या भावासमोर सांगा. तेही आता इथे पोहोचतील. व्योम मात्र शांतपणे म्हणाला, सर, आम्ही जे केलं ते फक्त तृषा आणि सानवीच्या सुरक्षिततेसाठी केलं. व्योमचं वाक्य पूर्ण होताच कॉन्फरन्स हॉलचा दरवाजा उघडला. अंश आणि तरुण आत आले. अंशच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता. आत येताच त्याने कठोर आवाजात विचारलं, भर गर्दीच्या उद्यानात हातात बंदूक घेऊन उभं राहण्यामागचं कारण मला समजेल का? वातावरण आणखी तणावपूर्ण झालं. विवानने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत म्हटलं, भाऊ, काही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. पण अंशने त्याच्याकडे रोखून पाहिलं. असं का? म्हणजे आता तुमच्या कंपनीत ऑफिसची वेळ संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली जाते. छान नियम आहेत तुमचे, मिस्टर विवान आर्यन. अंशचा उपरोधिक स्वर ऐकताच विवान गप्प झाला. त्यानंतर अंश व्योम आणि अथर्वसमोर येऊन उभा राहिला. त्याने दोघांकडे एकटक पाहत गंभीर आवाजात म्हटलं, गेले संपूर्ण वर्ष तुम्ही दोघांनी स्वतःला खूप चांगलं सांभाळलं. मग आज अचानक भूतकाळ पुन्हा जागा करण्याची गरज का पडली? इतक्यात कष्टाने तुम्हाला ही शांत आणि सामान्य आयुष्याची संधी मिळाली आहे, हे विसरलात का? तो काही क्षण थांबला आणि पुन्हा म्हणाला, मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, पण आता मला संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे, आत्ताच्या आत्ता. अंशची नजर थेट व्योमवर स्थिरावली. आणि व्योम, मला खात्री आहे तू माझ्याशी खोटं बोलणार नाहीस. त्यामुळे जे काही घडलं ते सगळं स्पष्टपणे सांग. हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. व्योमला माहिती होतं की अंशसमोर खोटं बोलणं जवळजवळ अशक्य आहे. दुसरीकडे विवान आणि अथर्वच्या मनात मात्र वेगळीच भीती होती. जर व्योमने पूर्ण सत्य सांगितलं तर विवान आणि सानवीच्या नात्याचं गुपितही अंशसमोर उघडं होऊ शकत होतं. आता सगळ्यांच्या नजरा व्योमवर खिळल्या होत्या. तो नेमकं काय सांगणार यावर पुढे अनेक आयुष्यांचं भविष्य अवलंबून होतं. अंशला टेबलवर
फोन ठेवताना पाहून व्योम पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला, पार्कमध्ये माझ्यासमोर जो माणूस उभा होता तो एक डायमंड स्मगलर होता. त्याच्याविरुद्ध माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. त्याच्या माणसांकडून आपल्या कंपनीतील काही एम्प्लॉईजना त्रास दिला जात होता, ज्यामध्ये आपण दोघेही होतो. अथर्वने शांतपणे त्यांना शांतपणे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हवेत गोळी झाडून त्यांना घाबरवून थांबवावं लागलं. तुम्ही आम्हाला गन स्वतःच्या सुरक्षेसाठी दिली आहे, जेणेकरून तुराणीसारखा स्मगलर आपल्याला कमजोर समजू नये. सर, सरळ गोष्ट एवढीच आहे की आम्ही गन आमच्या सुरक्षेसाठी बाहेर काढली होती. व्योमचे बोलणे ऐकून अंशने होकारार्थी मान हलवली आणि फोन उचलत म्हणाला, आशा आहे की तुम्हाला एक सरळ आणि समाधानकारक उत्तर मिळाले असेल. DIG साहेब, समोरून DIG म्हणाले, जर अशी गोष्ट असेल तर ठीक आहे मिस्टर आर्यन. मी आर्यन वेलफेअरमधून बाहेर पडलेल्या तुमच्या लोकांना तुराणीला पुराव्यांसह पकडण्याची पूर्ण परवानगी देतो. हे ऐकून अंश व्योम आणि अथर्वकडे पाहतो, जणू तो आपल्या नजरेतून सांगत होता, ऐकलत ना. कॉल कट केल्यानंतर अंश कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता तीक्ष्ण नजरेने आधी व्योमकडे आणि मग अथर्वकडे पाहत म्हणाला, हे तर झालं DIG साहेबांना सांगायचं होतं ते. आता खऱ्या मुद्द्यावर येऊया. हे ऐकून अथर्व आणि व्योम अंशकडे न समजल्यासारखे पाहू लागले. अंशने मान हलवली आणि हॉलमध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर पार्कमधील काही फोटो दाखवत म्हणाला, खरा मुद्दा तर सांगा, गन चालवण्याची वेळ का आली आहे. फोटोंमध्ये अथर्व, सानवी, व्योम, तृषा एकत्र उभे होते. काही फोटोंमध्ये व्योम आणि तृषा खूप जवळ दिसत होते. व्योमने तृषाला वाकून किस करणं, तिला मिठी मारणं, तिच्या डोक्याला आपले डोके टेकवणं, हे सगळं त्या फोटोंमध्ये दिसत होतं. त्याचवेळी फोटोंमध्ये सानवीला पाहून विवांचेही डोळे विस्फारले होते. तो आश्चर्याने आणि असहाय्य नजरेने व्योमकडे पाहत होता. अंशने आपले बोलणे पूर्ण करत म्हटलं, जर ही तुझी पर्सनल लाईफ असेल तर असे फोटो दाखवल्याबद्दल आय एम सॉरी. तुम्ही दोघेही माझ्यासाठी भावासारखे आहात व्योम. मला फक्त यामागची खरी कारणं जाणून घ्यायची होती. व्योम काही क्षण इकडे तिकडे पाहत विचार करू लागला आणि मग म्हणाला, सर, जर तुम्हाला समजलं की समोर उभ्या असलेल्या व्यक्तीपासून मीनल मॅमला धोका आहे तर तुम्ही काय कराल. अंशने व्योमकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर हलकीशी तिरकी स्माईल आणत म्हणाला, त्याला जिवंत सोडणार नाही. पण योग्य पद्धतीने. हे ऐकून व्योम अंशकडे पाहू लागला. अंशने त्याच्याकडे पाहत होकारार्थी मान हलवली. व्योमने एक क्षण डोळे बंद केले आणि अंशच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला, सर, ते म्हणजे मी तृषाला पसंत करतो. यावर विवान लगेच म्हणाला, पसंत करतोस की तिच्यावर प्रेम करतोस? म्हणजे तिला तुझ्या आयुष्याचा भाग बनवायचा आहे का. व्योम विचित्र नजरेने विवानकडे पाहू लागला, जणू तो मनात म्हणत होता, तुम्हाला वाचवलं काय आणि आता तुम्ही माझे सिंगल करू लागलात. तेवढ्यात अंश आनंदाने म्हणाला, तरुण, शॅम्पेन आणा. आपण व्योमच्या या सुंदर सुरुवातीचा आनंद साजरा करूया. व्योमला थांबवत तरुण म्हणाला, हो सर, त्याची काही गरज नाही. मला तृषा आवडते, हे खरं आहे, पण तिच्या सुरक्षिततेशिवाय मला आणखी काही नको आहे. तसंचही नाही, माझी प्राथमिकता काही वेगळी आहे. अंश हसत म्हणाला, मला फक्त इथे उभ्या असलेल्या तुझ्या दोन्ही मित्रांना तुझं सत्य सांगायचं होतं. पुढे तुझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट हे तू आणि तुझे मित्र ठरवा. पण एवढं नक्की लक्षात ठेव, स्वतःच्या प्राथमिकता सांभाळताना कोणत्याही मुलीच्या भावनांशी खेळ होणार नाही याची काळजी घे. असं बोलून अंश तरुणसोबत तिथून निघून गेला.
अंश गेल्यानंतर विवानने सुटकेचा श्वास घेतला आणि व्योमला मिठी मारत म्हणाला, मला वाटलं आज माझं काही खरं नाही. सानवीने शिक्षा दिली आहे यार. आपल्या नात्याबद्दल कोणालाही सांगायचं नाही म्हणून. व्योम विवानपासून दूर होत म्हणाला, काही हरकत नाही. तसंही मी सरांशी खोटं बोललेलो नाही. फक्त माझ्या बाजूचं सत्य त्यांना सांगितलं आहे. तेवढ्यात बाजूला उभ्या असलेला अथर्व म्हणाला, आणि तुझं सत्य? ऐकल्यानंतर आम्हाला काही जबाबदाऱ्याही देण्यात आल्या आहेत. तुझी जबाबदारी? व्योमने अथर्वकडे रागाने पाहत म्हटलं, बडबड बंद कर आणि तुझ्या कामावर लक्ष दे. असं बोलून व्योमने खिशातून सिगारेट काढली आणि हॉलच्या बाहेर निघून गेला. तो गेल्यानंतर विवानने अथर्वच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, याचा बंदोबस्त आपल्यालाच करावा लागेल. विवानचं बोलणं ऐकून अथर्व हसला. व्योमच्या मागे जाताना विवानने अथर्वला विचारलं, तसं व्योमच्या बहिणीबद्दल काही माहिती मिळाली का? अथर्व चालत म्हणाला, तुराणी आणि तृषाची आई सीमा आहुजा यांच्याशी व्योमच्या बहिणीचा काही संबंध असल्याचं समोर आलं आहे. कदाचित याच कारणामुळे व्योम तृषासोबत पुढे जाण्यास घाबरत आहे. त्याला भीती आहे की तृषाला त्याच्या भूतकाळाबद्दल कळलं तर ती इकडे एका मोठ्या हॉलमध्ये बसलेला तुराणी काही फोटोंकडे बारीकाने पाहत होता. तो स्वतःशीच म्हणाला, म्हणजे याचं पूर्ण नाव व्योम रावल आहे आणि हा आर्यन वेलफेअरशी जोडलेला आहे. तुराणी अचानक समोर उभ्या असलेल्या 2 व्यक्तींवर ओरडत म्हणाला, पण मला याच्याशी काहीही फरक पडत नाही. मला तृषा हवी आहे कोणत्याही किमतीत, आणि जर त्यासाठी याची किंमत त्याचा जीव असेल तरी मला काही फरक पडणार नाही. तुराणीचे बोलणे ऐकून समोर उभ्या असलेल्या दोघांनी मान हलवली आणि ते तिथून निघून गेले. संध्याकाळची वेळ. श्वेताजी हॉलमध्ये बसून फळं कापत होत्या. तेवढ्यात विवान 2 लोकांसोबत खूप सारी मिठाई, स्नॅक्स आणि गिफ्ट घेऊन तिथे आले. विवाने नोकरांना सगळं सामान टेबलवर ठेवण्याचा इशारा केला आणि श्वेताजींजवळ जाऊन त्यांना मिठी मारत म्हणाला, पूर्ण वर्षभराची मेहनत शेवटी यशस्वी झाली आंटी. उद्या तुमच्या या मुलाला यंगेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे. श्वेताजींनी आनंदाने विवानच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, हे तर व्हायचंच होतं. तुझ्या मेहनतीचं आणि प्रामाणिकपणाचं हे फळ आहे विवान. दोघेही आनंदाने बोलत होते. तेवढ्यात पायऱ्यांवरून खाली येत सान्वी म्हणाली, हे सगळं कशासाठी आहे? सान्वी खाली येईपर्यंत बेलाची आनंदाने म्हणाल्या, सानू, तुला माहिती आहे का, विवानची बिझनेसमॅन ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. सान्वी टेबलवर ठेवलेल्या बॉक्समधून एक मिठाई घेत म्हणाली, चला, तुमच्या आनंदात आम्हीही सहभागी झालो. पण आता हे सगळं इथून हटवलं तर बरं होईल. कारण काय आहे ना, जास्त गोडवा कधी कधी आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. आणि त्यानंतर विवाने सानवीकडे पाहिलं आणि हलकंसं हसत तिथे उभ्या असलेल्या नोकरांना म्हणाला, तुम्ही ऐकलत ना, हे सगळं सामान उचला आणि मला मलाडच्या चाइल्ड केअर सेंटरमध्ये नेऊन द्या. सांगा मिसेस आर्यन यांनी मुलांसाठी प्रेमाने पाठवलं आहे. मिसेस आर्यन हे शब्द ऐकताच सान्वी आश्चर्याने विवानकडे पाहू लागली. तिने डोळ्यांनीच विचारलं, हे काय? विवाने इशाऱ्याने उत्तर दिलं, काय? या चुकीचं काय आहे? विवानचं बोलणं ऐकताच दोन्ही नोकरांनी सामान उचललं आणि तिथून निघून गेले. विवान अजूनही हसत सान्वीकडे पाहत होता, तर सान्वी कोणताही भाव न दाखवता त्याच्याकडे रुखून पाहत होती. काही वेळानंतर विवाने कोणतीही परवानगी न घेता सान्वीच्या रूममध्ये सरळ आत आला.
सान्वी तिच्या डिझाईन्स बनवण्यात व्यस्त होती. अचानक विवानला रूममध्ये आलेलं पाहून तिने वर पाहिलं. ती त्याच्याकडे पाहत राहिली. विवान मात्र नेहमीप्रमाणे हसत तिच्याकडे पाहत होता. सान्वी आश्चर्यचकित झाली. विवान शर्टची बटणे उघडत आत येत होता. ते पाहून सान्वी थोडी घाबरून म्हणाली, आता हे काय नवीन मनमानी आहे? विवान तिच्याकडे पाहत असला आणि म्हणाला, मनमानी? आपल्या बायकोच्या रूममध्ये येणं मनमानी कसं काय झालं? ऐकलं नाहीस का तू? जे तुझं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुझं आहे. सान्वी विवानला शर्टची बटणं उघडताना पाहून त्याच्याकडे बघतच राहिली. ती म्हणाली, आता तुम्ही हे काय करत आहात? शर्ट का काढत आहात? विवान तिच्या जवळ येत म्हणाला, सानू, रूममध्ये आल्यावर शर्ट का काढला जातो हे तुला माहीत नाही का? सानवीने डोळे मोठे करत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, विवान, माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही असं काही करू शकत नाही. विवानने चेहरा बनवत उत्तर दिलं, आता बाथरूम वापरण्यासाठी सुद्धा मला तुझी परवानगी घ्यावी लागेल का? ठीक आहे, सांग, मी तुझ्या रूममधलं बाथरूम वापरू शकतो का? सानवी थोडी गोंधळून म्हणाली, हो, बाथरूम? आणि त्यावेळी मग तिच्या लक्षात आलं. तिने सुटकेचा श्वास घेतला. हो हो, तुम्ही वापरू शकता, असं म्हणत सानवीने बेडकडे जायला लागली. तेवढ्यात विवाने पुढे येत तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. एक मिनिट, तू काय विचार केला होतास? मी शर्ट का काढत आहे आणि तुझ्या इच्छेविरुद्ध मी काय करू शकत नाही? मग मुद्दाम काहीतरी विचार करत असल्याचा अभिनय करत विवानने डोळे मोठे केले आणि म्हणाला, अरे वा, डर्टी माइंडेड. माय गॉड सानू, तू अजूनही माझ्याबद्दल असं काही विचार करतेस यावर माझा विश्वास बसत नाही. सानवीने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला. विवानने तिचा हात घट्ट पकडत तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, आपलं नातं खूप पुढे आलं आहे सानू, शक्य तितक्या लवकर हे सत्य स्वीकार. सानवीने हात सोडवत रागाने म्हटलं, तुम्हाला जे करायचं आहे ते लवकर करा आणि इथून निघून जा. विवान तिला चिडवत म्हणाला, आता या घरात माझाही हक्क आहे. सानवीने त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं. विवान हसत म्हणाला, हो, तुम्हाला जितका वेळ हवा तितका आपण रूम शेअर करू शकतो. सानवी त्याच्या जवळ आली आणि बोट दाखवत म्हणाली, माझ्यासोबत हे डबल मिनिंग बोलण्याची गरज नाही, ठीक आहे? तुमची डील आहे म्हणून मी सहन करते, कारण हे तुमचं घर आहे. विवानने तिच्या बोटावर किस करत हसत म्हटलं, थँक्यू सो मच मला सहन केल्याबद्दल माझ्या जान. सानवीने मूठ आवळत दात खात म्हटलं, तुमच्या मर्यादेत राहा विवान. असं म्हणत ती तिथून निघू लागली. विवानने मागून तिला आपल्या मिठीत घेतलं आणि हळू आवाजात म्हणाला, तुझा विवान नेहमीच आपली मर्यादा ओळखून राहतो, पण तुझ्यासमोर आलो की काय होतं माहीत नाही. माझ्या सगळ्या मर्यादा विसरून जातो. कदाचित हे तुझ्या प्रेमाचाच परिणाम आहे. असं म्हणत विवानने सानवीच्या गालावर किस केलं आणि हळूच तिला सोडून बाथरूमकडे निघून गेला. सानवी गालावर हात ठेवून शांत उभी राहिली आणि विवानकडे पाहतच राहिली. इकडे व्योम तृषाची आई सीमाजींना भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. बाल्कनीमध्ये उभी असलेली तृषा व्योमला कारमधून उतरताना आणि घरात येताना पाहते. एक क्षणासाठी ती विचारात पडते. तिला वाटतं की व्योम कदाचित तिला भेटायला आला आहे. हा विचार करत तृषा आपल्या खोलीतून बाहेर येते आणि हॉलच्या दिशेने जाऊ लागते. पण चालता चालता तिची नजर पुन्हा व्योमवर जाते. व्योम तिच्या आईच्या खोलीच्या दिशेने जात असतो. व्योमला आपल्या आईच्या खोलीत जाताना पाहून तृषा आणखी गोंधळून जाते. ती हळूहळू आपल्या आईच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागते. ती 2 पावलं पुढे जाते. तेवढ्यात तिचे वडील खोलीचा दरवाजा बंद करून घेतात.
हे पाहून तृषाला खूप विचित्र वाटतं. बंद दरवाजाकडे पाहत ती स्वतःशीच म्हणते, शेवटी इथे चाललंय तरी काय? एका बाजूला या मुलाने मला वेडं करून ठेवलं आहे आणि वरून आई बाबा. आता यांना काय झालं आहे नेमकं? प्रकरण काय आहे हे आता मला जाणून घ्यायचंच आहे. असा विचार करत तृषा बाहेर बागेच्या दिशेने जाते. सीमाजींच्या खोलीची खिडकी बागेच्या बाजूला होती. तृषा त्या खिडकीजवळ उभी राहून आत चाललेल्या संभाषण ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू लागते. पण इतकं सोपं नव्हतं. आतल्या लोकांचा आवाज जेव्हा मोठा व्हायचा तेव्हाच तिला काही शब्द ऐकू यायचे. खोलीच्या आत सीमाजी व्योमला विचारतात, तर मग तू काय विचार केला आहेस? व्योम सीमाजी आणि मिस्टर आहुजा यांच्याकडे पाहत म्हणतो, स्वतःला धोक्यात टाकण्याचा विचार केला आहे. मला जितकं समजतंय, तुराणीला जर तृषा हवी असेल तर तो मला तिच्या आयुष्यातून दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. मिस्टर आहुजा चिंतेने व्योमकडे पाहत म्हणतात, पण त्यामुळे तुझ्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. व्योम काही क्षण विचार करून म्हणतो, माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या जीवाची पर्वा न करता खेळ खेळणं गरजेचं आहे अंकल. जर आंटींचा अंदाज बरोबर ठरला तर तुराणी स्वतः मला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवेल. व्योमचं बोलणं पूर्ण होताच मिस्टर आहुजा म्हणतात, आणि तृषाचं काय व्योम? हे ऐकताच व्योम मिस्टर आहुजांकडे लक्षपूर्वक पाहू लागतो. तेव्हा सीमाजी म्हणतात, व्योम माझं ऐक, एकदा तरी तृषाला तुझ्या बहिणीबद्दल सांगून बघ. मला विश्वास आहे की ती तुला समजून घेईल. व्योम सीमाजींकडे पाहत म्हणतो, पण मला तिला काही समजावून सांगायचंच नाही आहे आंटी. मी माझा जीव धोक्यात घालू शकतो पण तृषाचा नाही. जर तिला कळलं की मला ती आवडते तर तिच्यासाठी आयुष्यात पुढे जाणं खूप कठीण होईल. तो थोडा थांबून पुढे म्हणतो, मला फक्त तुम्ही दोघं तुमचं वचन लक्षात ठेवा. तृषाला माझ्याबद्दल कधीच कळायला नको. तृषा एका चांगल्या आयुष्याची पात्र आहे जे तिला माझ्यासोबत मिळू शकणार नाही. व्योमचं बोलणं ऐकून सीमाजी लगेच म्हणतात, आणि हा निर्णय तू एकट्यानेच घेऊन टाकलास? तृषाला स्वतःचा निर्णय घेण्याची एक संधीसुद्धा देणार नाहीस का? सीमाजींचं बोलणं पूर्ण होताच व्योमचा फोन वाजू लागतो. कॉल अथर्वचा होता. सीमाजींचा प्रश्न ऐकून व्योम काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात अनेक विचार सुरू झाले होते. तृषाला सत्य सांगण्याची इच्छा त्याच्या मनात होती, पण त्याचवेळी तिच्या सुरक्षिततेची काळजीही त्याला सतावत होती. व्योम हळू आवाजात म्हणाला, आंटी, मला माहिती आहे की तृषाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे, पण माझ्या आयुष्यात जे काही आहे त्यात तिला ओढून मी तिचं आयुष्य खराब करू इच्छित नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहावं एवढीच माझी इच्छा आहे. सीमाजी व्योमकडे पाहत म्हणाल्या, पण व्योम, कधीकधी आपण कोणाचं रक्षण करण्याच्या नादात त्याच व्यक्तीपासून सत्य लपवतो. कदाचित तृषा तुझ्या विचारांपेक्षा जास्त मजबूत असेल. व्योमने मान खाली घातली. त्याला सीमाजींचं म्हणणं पटत होतं, पण मन मात्र तृषाला धोक्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेत होतं. तो म्हणाला, मला तिचं आयुष्य सुरक्षित हवं आहे आंटी. माझ्यामुळे तिच्या आयुष्यात कोणताही धोका यायला नको. मी जे काही करेन ते एकट्याने करेन. बाहेर खिडकीजवळ उभी असलेली तृषा हे सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला फक्त काही तुकडेच ऐकू येत होते. व्योमच्या बोलण्यातून तिला जाणवत होतं की काहीतरी मोठं सत्य तिच्यापासून लपवलं जात आहे. तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले, व्योम माझ्यापासून काय लपवत आहे? त्याला माझी इतकी काळजी का आहे? आणि त्याच्या आयुष्यात असं काय आहे ज्यामुळे तो माझ्यापासून दूर राहू इच्छितो? तृषा विचारात पडली.
तेवढ्यात खोलीच्या आत व्योमचा फोन वाजू लागला. फोन स्क्रीनवर नाव पाहताच त्याने कॉल उचलला. कॉल अथर्वचा होता. व्योमने फोन कानाला लावत विचारलं, हॅलो अथर्व, बोल, काय झालं? अथर्वचा आवाज ऐकताच व्योमच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य आणखी वाढलं. अथर्व काहीतरी महत्त्वाचं सांगत होता. व्योम शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिला. सीमाजी आणि मिस्टर आहुजा व्योमच्या चेहऱ्याकडे पाहत होते. त्यांना जाणवत होतं की परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. व्योमने काही क्षणांनी उत्तर दिलं, ठीक आहे अथर्व, मी लगेच येतो, काळजी घे. कॉल कट केल्यानंतर व्योम काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या मनात एकच विचार होता, तृषाला सुरक्षित ठेवायचं आहे आणि तुराणीपर्यंत पोहोचायचं. पण त्याला माहीत नव्हतं की बाहेर उभी असलेली तृषा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य जाणून घेण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे गेली होती. अथर्वशी बोलताना व्योमच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. व्योम सोफ्यावरून उठत म्हणाला, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू काहीही करणार नाहीस. थांब, मी आत्ताच पोहोचतो. असं म्हणत व्योम खोलीतून बाहेर पडला आणि म्हणाला, नंतर भेटतो मी तुम्हा दोघांना. व्योम गेल्यानंतर रागाच्या भरात तृषा वेगाने चालत आपल्या आईवडिलांच्या खोलीत आली. मिस्टर आहुजा सीमाजींच्या त्यांच्या औषधं देत होते. तृषाला रागात पाय आपटत खोलीत येताना पाहून मिस्टर आहुजा म्हणाले, अरे तृषा, तू काय झालं? आज चुकून आईबाबांची आठवण आली वाटतंय. तृषाने आई वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत विचारलं, हा व्योम इथे का आला होता? मिस्टर आहुजा काही बोलण्याआधीच तृषा पुन्हा म्हणाली, प्लीज आता हे सांगू नका की तो मला भेटायला आला होता, कारण आज तो माझ्याशी भेटायला अजिबात आला नव्हता. तृषाचे बोलणे ऐकून सीमाजी शांतपणे म्हणाल्या, बरोबर म्हणतेस. आज व्योम तुझ्यासाठी नाही तर आमच्यासाठी भेटायला आला होता. हो, एवढंच आहे की तो बोलायला मात्र तुझ्याबद्दलच आला होता. तृषा व्योमवर नाराजी व्यक्त करत म्हणाली, माझ्याबद्दल तो काय बोलणार आहे? बरं, मी सुद्धा ऐकते. शेवटी आता माझी कोणती काळजी सुनावत आहे मिस्टर व्योम रावल यांना. सीमाजी चेहऱ्यावर हसू आणत म्हणाल्या, तुझ्या लग्नाची काळजी वाटते व्योमला. हे ऐकून तृषा आश्चर्याने आपल्या आईकडे पाहू लागली. सीमाजी शांतपणे पुढे म्हणाल्या, हो, त्याला तुझ्या लग्नाची चिंता आहे. तो सांगत होता की तू त्याला आवडायला लागली आहेस. अशा परिस्थितीत एखादा चांगला मुलगा शोधून तुझे लग्न करून द्यायला हवं. त्याला भीती आहे की त्याच्यामुळे तू तुझं आयुष्य खराब करून घेऊ नकोस. एवढंच नाही तर त्याने आम्हाला 2 चांगल्या मुलांबद्दलही सांगितलं आहे. मी आणि तुझे बाबा मुलांच्या कुटुंबियांना भेटायला जाण्याबद्दलच बोलत होतो. सीमाजींचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तृषा चिडून मोठ्या आवाजात म्हणाली, काही गरज नाही. मला कोणतंही लग्न करायचं नाही. हे माझं आयुष्य आहे. मी ते खराब करू किंवा चांगलं बनवू हा माझा निर्णय आहे. आणि माझ्यासाठी मुलगा शोधला म्हणजे काय? हो, मॅट्रिमोनीचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे का? मोठे आले माझ्यासाठी मुलगा शोधणारे. एवढंच आहे तर त्याला सांगा आधी स्वतःसाठी मुलगी शोधावी. असं म्हणत तृषा रागाने पाय आपटत तिथून निघून जाते. तिच्या गेल्यानंतर मिस्टर आहुजा आणि सीमाजी एकमेकांकडे पाहून हसतात. विवान फ्रेश होऊन टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर येतो. विवानला पाहताच सानवीची नजर क्षणभर त्याच्या खुल्या फिट आणि मजबूत शरीरावर थांबते. विवान बेडकडे येताना पाहून सानवी लगेच नजर दुसरीकडे वळवते आणि आपल्या कामात व्यस्त होते. स्वतःला अशा प्रकारे दुर्लक्षित होताना पाहून विवान म्हणतो, मला पाहून तू अशी लाजून नजर का चोरतेस, जसं की याआधी तू मला कधी पाहिलंच नाहीस.
सानवी खाली नजर ठेवत म्हणते, हो नाही पाहिलं, आणि पाहिलं असेल तरी मला काही विशेष आठवत नाही. विवान बेडकडे पुढे जात म्हणतो, काही हरकत नाही. जर तुला हवं असेल तर मी पुन्हा आठवण करून देऊ शकतो. असं म्हणत विवान सानवीच्या जवळ येऊन बेडवर येऊन बसतो. सानवी स्वतःचा आणि विवानचा मधला अंतर ठेवण्यासाठी हात पुढे करत म्हणते, मी आधीही सांगितलं आहे आणि आज पुन्हा सांगते, विसरून जा की आपण कधी भेटलो होतो विवान. सानवीचं बोलणं ऐकताच विवानच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलतात. सानवीने तिचा आणि विवानच्या मध्ये हात ठेवत म्हटलं, मी आधीही सांगितलं आहे की आज पुन्हा सांगते, विसरून जा की आपण कधी भेटलो होतो विवान. सानवीचं बोलणं ऐकताच विवानच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. तो कोणताही भाव न दाखवता तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुला विसरण्यासाठी मला आधी स्वतःला विसरावं लागेल, जगण्याचं कारण विसरावं लागेल आणि ते शक्यच नाही. असं बोलून विवान सानवीच्या दोन्ही डोळ्यांकडे खोलवर पाहतो आणि आपले कपडे उचलून रूममधून बाहेर जायला लागतो. विवान बेडवरून खाली उतरून 2 पावलं पुढे गेला होता. तेवढ्यात सानवी म्हणाली, जर तुम्ही वाणीला विसरू शकता तर मग मला का नाही विसरू शकत? मला नाही वाटत तुमच्या आयुष्यात मुलींची काही कमी असेल मिस्टर आर्यन. सानवीचं बोलणं ऐकून विवानने एका क्षणासाठी डोळे बंद केले. एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे वळून तिच्या जवळ आला. तो म्हणाला, तुझ्यात आणि वाणीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. वाणीसोबत माझं कोणतंच नातं नव्हतं सानू. ती फक्त माझ्या आयुष्यातील एक कटू सत्य होतं जे मागे राहून गेलं आहे. आणि तू माझं आज आहेस आणि माझं येणारं उद्याही आहेस. आपल्या दोघांमध्ये एक असं नातं आहे जे कधीच तुटू शकत नाही. असं बोलून विवान पुढे आला आणि हलकेच सानवीच्या ओठांना आपल्या ओठांनी स्पर्श करून मागे झाला. तो म्हणाला, तू माझा हक्क आहेस, माझं प्रेम आहेस, माझी पत्नी आहेस आणि हे सत्य दुसरं कोणी काय, अगदी तू सुद्धा बदलू शकत नाहीस. असं बोलून विवान सानवीच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या मनाच्या खोलवर पाहतो आणि तिथून निघून जातो. इकडे व्योम आपल्या घरापासून काही अंतरावर कार बाजूला लावून हळूहळू चालत घराकडे येत होता. कानात ब्लूटूथ लावून तो भिंतीच्या बाजूने चालत अथर्वशी फोनवर बोलत होता. व्योम म्हणाला, कुठे आहेस तू? किती लोक आहेत? काही माहिती मिळाली का? अथर्व म्हणाला, मी टेरेसवर आहे. माझ्या अंदाजाने आत जवळपास 3 लोक असतील. व्योम म्हणाला, तू वरून खालच्या दिशेने ये आणि मी खालून वरच्या दिशेने येतो. कॉल कट करू नकोस, संपर्कात राहा. अथर्वने होकार दिला आणि आपली बंदूक लोड करून खाली यायला सुरुवात केली. त्याचवेळी व्योमने आपली बंदूक काढून लोड केली आणि सावधपणे घराच्या आत जाऊ लागला. घरात प्रवेश करताच व्योम स्वयंपाकघराच्या दिशेने गेला. आत घुसलेल्या लोकांचं लक्ष बाहेर वळवण्यासाठी त्याने मुख्य दरवाजाच्या दिशेने एक बॉक्स फेकला. व्योमने विचार केला तसंच झालं. आवाज ऐकताच 2 लोक धावत हॉलमध्ये आले आणि दरवाजाजवळ पडलेला बॉक्स उचलत म्हणाले, बहुतेक तो बाहेरच्या दिशेने पळून गेला आहे. सोबत उभा असलेला दुसरा माणूस म्हणाला, हो, बहुतेक घाईघाईत हा बॉक्स इथेच पडला असेल. दोघे आपापसात बोलत होते. तेवढ्यात मागून व्योमने घसा साफ करत म्हटलं, काय रे, इतका वेळ तुम्ही मला शोधत नव्हता का? व्योमचा आवाज ऐकताच दोघेही घाबरून मागे वळले. व्योमला पाहून ते एका क्षणासाठी थक्क झाले. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि लगेच व्योमवर बंदूक रोखली. पण त्याआधी व्योमने दोघांच्या पायांवर गोळी झाडली
आणि त्यांना तिथेच खाली बसायला भाग पाडलं. व्योमने जखमी झालेल्या दोन्ही माणसांकडे पाहिलं. जमिनीवर पडलेला एक माणूस वेदनेने कळवळत दुसऱ्या माणसाला म्हणाला, याला सोडू नकोस, नाहीतर बॉस आपल्याला सोडणार नाही. त्याचं बोलणं ऐकून दुसऱ्या माणसाने धैर्य गोळा केलं आणि पुन्हा एकदा व्योमच्या दिशेने निशाणा साधला. व्योम तिसऱ्या माणसाला शोधण्यात व्यस्त झाला होता. तेवढ्यात बंदुकीचा आवाज ऐकून तिसरा माणूस खाली येऊ लागला. जमिनीवर पडलेल्या एका माणसानं व्योमवर गोळी झाडली. वेदनेमुळे त्याचा निशाणा अचूक लागला नाही, पण गोळी व्योमच्या मनगटाला स्पर्श करून गेली. त्यामुळे त्याच्या हातातील बंदूक खाली पडली. एवढीशी जखमसुद्धा व्योमला राग आणण्यासाठी पुरेशी होती. व्योमने बंदूक उचलली आणि जमिनीवर पडलेल्या दोन्ही माणसांवर एकामागोमाग 2 गोळ्या झाडल्या. व्योम तिसऱ्या माणसाला शोधण्यासाठी मागे वळणार इतक्यात एक गोळी थेट त्याच्या डाव्या खांद्यावर येऊन लागली. व्योमने खांदा पकडला आणि समोर पाहिलं. एक माणूस त्याच्यापासून काही अंतरावर बंदूक रोखून उभा होता. तो माणूस पुन्हा बंदूक लोड करून दुसरी गोळी व्योमवर झाडणार इतक्यात मागून सलग 3 गोळ्या चालल्या होत्या आणि तो माणूस जमिनीवर कोसळला. अथर्व वेळेत खाली पोहोचला होता. 3ही माणसं जमिनीवर पडलेली पाहून व्योमने आपला खांदा पकडला आणि सोफ्यावर बसला. अथर्व धावत व्योमजवळ आला आणि म्हणाला, बसण्याची वेळ नाहीये, हॉस्पिटलला चल. व्योमने अथर्वला थांबवत म्हटलं, नाही, तिथे गेलो तर अंश सरांना कळेल. आठवतंय ना, त्यांनी काय सांगितलं होतं? जे काही करायचं आहे ते करा, पण आपल्या पद्धतीने करा. आपण सगळ्यांसमोर येऊ शकत नाही. अथर्व काही क्षण विचार करत म्हणाला, अच्छा, आणि त्यांना कोण सांगणार की आपणही कोणाला मारलं आहे? गोळी तुला लागली आहे, तू जखमी झाला आहेस, यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. विक्टिम कार्ड खेळण्यासाठी विचार कर. असं बोलून अथर्वने व्योमकडे पाहिलं आणि मान हलवली. व्योमने स्वतःला सावरलं आणि अथर्वच्या खांद्याचा आधार घेत त्याच्यासोबत चालू लागला. दरवाजाजवळून जाताना व्योमने तिथे पडलेल्या 2 मृतदेहांकडे पाहिलं आणि म्हणाला, आणि यांचं काय करणार? आपण येईपर्यंत हे इथेच पडून राहणार का? अथर्व चिडून म्हणाला, अरे, आधी स्वतःची काळजी घे. तुला मृतदेहांची चिंता लागली आहे. मी आहे ना, मी सांभाळून घेईन. आता शांतपणे चल. असं म्हणत अथर्व व्योमला सोबत घेऊन थेट रुद्रांशच्या घरी पोहोचतो. रस्त्यातच अथर्व रुद्रांशला सगळी माहिती सांगतो. तान्या व्योमच्या खांद्यातून गोळी काढत होती तेव्हा ती हसत म्हणाली, कधी मला वाटतं, मला सर्जन बनवण्यामागे भावाचा स्वतःचा काहीतरी फायदा होता. आणि त्यानंतर मिस्टर शेखावत यांची ही योजना. लग्नसुद्धा किती हुशारीने केलं. भावाने सुद्धा पूर्ण साथ दिली. ती पुढे म्हणाली, विचार केला असेल, चला बरं झालं, फुकटात एक सर्जन मिळेल, जी लग्नानंतरही आपल्या ग्रुपमध्येच राहील. कारण गोळ्या खाणं तर तुमच्या लोकांसाठी आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. तान्याने व्योमच्या जखमेवर औषध लावून पट्टी बांधली आणि म्हणाली, बँडेज करून देते आहे, पण काही दिवस हात या स्लिंगमध्ये ठेवून लटकवून ठेवावा लागेल. गोळी हाडाला स्पर्श करून गेली आहे. तान्या बोलत होती आणि त्याचवेळी तिघेही एकमेकांकडे पाहून डोळ्यांनी इशारा करत सतत हसत होते. तान्याने व्योमच्या मनगटावर पट्टी बांधली आणि म्हणाली, झालं, आता ही इशारेबाजी बंद करा आणि तिघांनी मन मोकळेपणाने बोलून घ्या. असं बोलून तान्या रूमच्या बाहेर निघून गेली. रुद्रांशने व्योम आणि अथर्वकडे पाहिलं आणि त्यांना येतो असा इशारा केला. त्यानंतर तो तान्याच्या मागे रूमच्या बाहेर गेला. बाहेर येताच रुद्रांशने तान्याला मागून मिठी मारली आणि म्हणाला,
थँक्यू जान, तान्याने नाराजी दाखवत म्हटलं. सोडा मला. मतलबी माणूस. रुद्रांश हसला आणि तान्यासमोर गुडघ्यावर बसत तिच्या पोटावर किस करून म्हणाला, मतलबी तर आहेच मी, नाहीतर या अवस्थेत तुम्हाला हे सगळं करायला सांगितलं नसतं. सॉरी तान्या, पण हे लोक. तान्याने रुद्रांशचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, मला माहिती आहे, विवानेच माझी ओळख अथर्व आणि व्योमसोबत करून दिली होती. ते चांगले लोक आहेत, म्हणून मी त्यांची मदत करायला आले. हे सगळं तुमच्या सांगण्यावरून अजिबात केलं नाही, मिस्टर शेखावत. रुद्रांश हसत उभा राहिला आणि तान्याला मिठी मारत तिच्या गालावर किस करून म्हणाला, सगळ्यात मोठं षडयंत्र तर तुमच्या या कोमल हृदयानेच केलं आहे. तुमच्यासोबत ज्याला आमच्यासारख्या मतलबी लोकांना ओळखताच आलं नाही. तान्याने डोळे बारीक करत रुद्रांशकडे एकटक पाहिलं आणि त्याच्या छातीवर मारायला सुरुवात केली. रुद्रांशने तिचा हात पकडत तिला थांबवलं आणि म्हणाला, अरे अरे थांबा. आता तुम्ही या अवस्थेत मला माराल तर आपल्या बाळाला काय शिकायला मिळेल? बाहेर आल्यावर माझी प्रिन्सेस मला मारायला लागली तर? तान्या तोंड फुगवत म्हणाली, नाही हो, तुम्हाला मारण्याचा अधिकार फक्त मला आहे, दुसऱ्या कोणालाही नाही. आपल्या बाळालाही नाही, समजलात? असं म्हणत तान्याने रुद्रांशच्या छातीवर डोकं ठेवलं. रुद्रांशनेही काळजीपूर्वक तिला आपल्या मिठीत घेतलं. तान्याच्या प्रेग्नन्सीचा हा शेवटचा महिना सुरू होता. काही वेळानंतर व्योम, अथर्व आणि रुद्रांश एका खोलीत बसून एकमेकांशी बोलत होते. व्योम आणि अथर्वने रुद्रांशला तुराणीबद्दल सगळं सांगितलं. रुद्रांश व्योमला समजावत म्हणाला, घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस. फक्त जीव धोक्यात घातल्यानंतर तुझी बहीण सुखरूप मिळेलच असं नाही. तू स्वतः सुरक्षित असशील तर आज नाही तर उद्या तिला नक्की शोधू शकशील. मी असं म्हणत नाही की प्रयत्न करणं सोडून दे, पण प्रत्येक गोष्ट प्लॅन करून कर आणि हे नक्की पहा की त्या प्लॅनमध्ये तुझा कोणताही धोका नसावा. रुद्रांशचं बोलणं ऐकून व्योम विचारात पडला. काहीतरी विचार करत अथर्व म्हणाला, माझ्याकडे एक प्लॅन आहे, घरात उद्याच्या पार्टीनंतर सांगतो. त्याआधी व्योमसोबत याबद्दल चर्चा करतो. सध्या आपल्याला निघायला हवं. यावेळी तान्या मॅडमना तुमची जास्त गरज आहे. व्योमनेही अथर्वच्या बोलण्याला होकार देत मान हलवली. दोघेही तान्याला भेटून तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सानवी आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होती. तेवढ्यात मिनलची असिस्टंट मानसी तिच्या केबिनमध्ये डोलावत म्हणाली, सानवी मॅम, मिनल मॅमनी तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे. सानवीने स्माईल करत होकारार्थी मान हलवली. सानवी लवकरच मिनलच्या केबिनमध्ये पोहोचली. तिने दारावर नॉक केलं आणि आत आली. तेव्हा मिनल कोणाशी तरी फोनवर बोलत होती. मिनलने इशाऱ्याने सानवीला बसायला सांगितलं. सानवी खुर्चीवर बसली आणि सोबत आणलेल्या टॅबमध्ये काम करू लागली. मिनल फोनवर बोलत होती. आज रात्रीच्या पार्टीमध्ये त्या दोघांच्या एंगेजमेंटची घोषणा करणार आहेत. हे नातं विवांसाठी सरप्राईज असेल की धक्का हे सांगणं कठीण आहे, पण काहीही असो, मला एवढंच माहिती आहे की विधी खूप चांगली मुलगी आहे. आईने विवांसाठी विधीची निवड करून काही चूक केलेली नाही. दोघेही एकत्र खूप छान दिसतील. अचानक मिनलचं बोलणं ऐकून टॅबवर वेगाने चालणारे सानवीचे हात थांबले. ही गोष्ट मिनलच्याही लक्षात आली. मिनलने फोन कट केला आणि नजर वर करून सानवीकडे पाहिलं. तिची नजर टॅबवर होती, पण तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. मिनलने सानवीला आवाज दिला, पण सानवी जणू विचारांमध्ये हरवून गेल्यासारखी तिच्यासमोर शांत बसून राहिली. मिनल काहीतरी विचार करत म्हणाली, विवान.
विवानचं नाव ऐकताच सानवी भानावर आली आणि तिने मिनलकडे पाहिलं. मिनल सानवीच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष देत होती. मिनल सानवीकडे पाहत म्हणाली, मला चांगलं माहिती आहे की हा फोन का आला होता, याबद्दल नंतर बोलते. असं म्हणत मिनलने विवानचा कॉल कट केला आणि सानवीला म्हणाले, सानवी, आज तुला माझ्यासोबत घरी यायचं आहे. सानवी आश्चर्याने म्हणाली, जी, घर का मॉम? मिनल हसत म्हणाली, असं समज तुझ्या नशिबाचा खरा निर्णय आज होणार आहे. तू जे केलं आहेस त्यानंतर घरच्यांचं मत घेणं गरजेचं आहे. सानवी गोंधळून घाबरत म्हणाली, काय केलं आहे मी मॅम? मला काही समजत नाही आहे. मिनलने बॅग उचलली आणि खुर्चीवरून उठत म्हणाली, काही हरकत नाही, मला सगळं समजत आहे. बाकी माझ्यासोबत चल, तुला सगळं समजेल. सानवीने होकारार्थी मान हलवली आणि आपली बॅग घेण्यासाठी केबिनच्या बाहेर गेली. सानवी गेल्यानंतर मिनल स्वतःशीच म्हणाली, तुमच्या दोघांमध्ये काय सुरू आहे हे आज जाणून घेऊनच राहणार. मग ते मला तुझ्याकडून समजेल किंवा विवानकडून. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि श्री शिवाय नमःवरती स्टोरी नक्की पहा.